माझं नाव परेश शंभू गायकवाड. मी महाराष्ट्रीयन आहे आणि या दर्ग्याची सेवा मीच करतो. माझी तिसरी पिढी आहे या ठिकाणी. माझ्या आजोबांपासून आम्ही यांचा सांभाळ करत आलेलो आहे. बाबांची अशी हिस्ट्री आम्ही काहीच सांगू शकत नाही, कारण आमच्या अगोदर पण ज्या पिढ्या येऊन गेल्या त्यांना पण काही माहिती नव्हतं. तर ते असं बोलण्यात येतं की यांना 700 वर्षाच्या वरती झालेले आहेत. या ठिकाणी सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे माणसं बाबांच्या पाया पडायला येतात आणि बाबांच्या उरसाला सगळ्या जाती धर्माचे माणसं येऊन सहकार्य करतात. त्यांचा उरूस हा 2 दिवसाचा असतो. तो पूर्ण धर्मीय लोक, हिंदू मुसलमान जे कोणी आहेत ते सगळे येऊन इकडे बाबांचा प्रसाद खातात, बाबांच्या कार्यक्रमात सामील होतात. आणि या ठिकाणी म्हणजे असं कुठलाही जातीभेद नाही आहे. कुठलाही माणूस इकडे येऊन बाबांकडे गाराणं करतो, त्यांच्या मागण्या पूर्ण होतात आणि त्या हिशोबाने बाबा त्यांचे कामं करतात. त्या हिशोबाने माणसं इथं श्रद्धेने येतात. या गिरण गावामध्ये ही एक जुनी दर्गा आहे बाबांची. यांचं नाव आहे सय्यद चांदशौली बाबा कादरी आणि यांचे मोठे भाऊ आहेत लालशावली बाबा कादरी. ते टावरीपाड्यामध्ये आहेत, त्यांची दर्गा. इथं बाबांची आई, बाबांची बहीण, बाबांचे मित्रपरिवार हे सगळ्या समाध्या इथं आहेत. बाबांचे इथं टोटल 9 समाध्या आहेत या दर्ग्यामध्ये. आणि याची हिस्ट्री आम्ही असं सांगू शकत नाही, कारण ही भरपूर जुन्यातलं आहे. त्यामुळे आम्ही याच्यात काही ॲड करून असं सांगू शकत नाही की कुठून आले, कोण आहेत, त्यांचं म्हणजे कुठली हिस्ट्री आम्ही न सांगता येते. याच्या व्यतिरिक्त इथं जे येतात श्रद्धेने त्यांचे कामं पूर्ण होतात आणि त्या हिशोबाने ते लोक इकडचे जे काय रिनोव्हेशन असेल किंवा जे काय त्यांना मदत करायची असेल ते स्वतःचे आपल्या हाताने येऊन करून जातात. 93मध्ये इथं राईट्स आलेली. त्यावेळेस बाबांची दर्गा, आमचं घर वगैरे सगळं शहीद झालेलं, म्हणजे सगळं तोडपाड केलेली, जाळपोळ झालेली. त्यानंतर कंप्लेंट वगैरे करून ते सगळं परत रिनोव्हेशनमध्ये आणलं. त्यानंतर आस्ते आस्ते करून सगळं कामं इकडचे पूर्ण झालेली आहेत. अजून पण थोडेफार काही कामं आहेत ते ज्यांच्या नवस पूर्ण होतात ते लोक येऊन मदत करून जातात. हे बोलतात एक नशिबाने आम्हाला देवाची हे सांभाळ करायला भेटतो आहे, त्यांची साफसफाई करायला भेटते, एक नशिबाचा भाग आमच्या. तर त्यात आम्ही भरपूर खुश आहे.